आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। एनडीएमधील घटक पक्षांची उद्या महत्त्वपूर्ण बैठक। यामध्ये भाजप आणि एनडीए घटक पक्षातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील सहभागी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती असणार। मनसेसोबत दिलसे युती करणार, दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर संजय राऊतांची भूमिका। मनसेसोबत नातं जोडण्यासाठी सकारात्मक भूमिका, पडदा कधी उघडायचा हे दोघे भाऊ ठरवतील, संजय राऊतांचं वक्तव्य। एकत्र येण्याच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। नातं आहेच, पण संजय राऊतांनी माध्यमांमधून बोलण्यापेक्षा इतर नेत्यांप्रमाणे राज ठाकरेंच्या घरी येऊन बोलावं, प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। राऊतांनी कॉफी प्यायला यावं, त्यांची गाडी कुणी फोडणार नाही, त्याची जबाबदारी मी घेतो, प्रकाश महाजन यांचा राऊतांना सल्ला। साताऱ्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर। सोमवारच्या बैठकीमध्ये प्रवेशाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती। सत्यजित पाटणकर हे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार, मे महिन्यासाठी 335 कोटी 70 लाख निधी लाडकी बहिणी योजनेसाठी वळवला। आदिवासी विभागाच्या कुठल्याही योजना बंद पडणार नाहीत, आदिवासी विकास विभागाच्या योजनांना निधी कमी पडणार नाही, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं आश्वासन। आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहिणी योजनेसाठी वळवला, मग दलित आदिवासी आमदार गप्प का? खात्याकडे लक्ष देता येत नसेल तर त्वरित राजीनामा द्या, आरपीआय खरात गटाचे सचिन खरात आक्रमक। महापालिका निवडणुकीसाठी पूर्व विदर्भामध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आमची तयारी, काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांचा निर्धार।